ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली जी आहे ती मधुभाऊंसोबत बोलत असते. मधुभाऊंना सांगत असते की मधुभाऊ, काही झालं ना तरीसुद्धा तुम्ही जर मला सांगाल ना तर समजेल का मला त्या तन्वीचे भास होत आहेत. तेवढ्यातच ना आता ती बोलत असते आणि तिथे आता अर्जुन आणि त्याचसोबत इकडे कुसुमताईसुद्धा आलेली असते आणि ह्या दोघांना एकत्र बघून आता सायली म्हणत असते की अरेच्चा, तुम्ही दोघं आलात सुद्धा. मग त्यावर तुला काय वाटलं? आम्हाला काय उशीर झाला आहे का? अगं पण तू आमची येण्याची वाट बघत नव्हतीसच का? असंही आता कुसुमताई जी आहे ती आता सायलीला बोलत असते. त्यावर सायली म्हणते की असं काही नाही, तुम्ही लगेच आलात ना म्हणून मला थोडा डाऊट आला, बस इतकंच. आणि हे काय, तुमचा फोनही झाला का? तेवढ्यातच ना डॉक्टरांनी जे आहे ते आता फाईल वगैरे दिलेली असते. नर्स आता म्हणत असते की थोडं लांब उभं राहा कारण डॉक्टर येत आहेत. मग डॉक्टर सगळ्याचं चेकिंग वगैरे करणार. मग डॉक्टर सांगतील की सगळं काही ठीक आहे की नाही आहे. तर दुसरीकडे मात्र या सगळ्यावर नजर ठेवून तो माणूस असतो आणि तो बघत असतो की ह्यांचं इथे काय काय बोलणं चाललेलं आहे ते. त्याची बरोबर नजर असते आणि तो बघत असतो की काय करतायत ही लोकं, त्यांचं डिस्कशन काय चाललं आहे, या सगळ्या गोष्टींकडे ना बारीक लक्ष असतं आणि त्यामुळेच ना आता त्यांची नजर काही हटत नसते तिथून. तेवढ्यातच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की आता जो अस्मिताचं बाळ असतं ते अस्मिताचं बाळ घेऊन जेव्हा कल्पना तिथे येते तेव्हा कल्पना म्हणत असते की बघा ना गोलू. मग आता गोलू नाव ह्याचं एकदम परफेक्ट आहे बघ. मला तर आधी वाटायचं की हे नाव बरोबर आहे की नाही, पण हे नाव ना एकदम परफेक्ट आहे, अगदी त्याला सूट होते असं देखील आता प्रताप बोलत असतात. ते दुसरीकडे आता कल्पना जी आहे ती म्हणत असते की कधी कधी ना मला तर भीतीच वाटते. अस्मिताचं सध्या ना बाळाकडे जराही लक्ष नाही आहे. म्हणजे आता कुठे गेली अस्मिता? अगं एवढं चांगलं बाळ आहे, मग कुठे गेली का? हो अस्मिता आता कुठेतरी गेली, पण ती सांगून गेली नाही आहे. मला बोलली फक्त गोलूकडे लक्ष दे. कालही तेच झालं. कालही ती मला तसंच बोलली की मी डॉक्टरकडे जाऊन येते, पण बराच वेळेनंतर ती आलीच नाही असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता दुसरीकडे ना इकडे प्रताप हे बाळाला खेळवत असतात आणि म्हणत असतात की बाळपणे ना थांब, मी आता घेतो माझ्याकडे, आणि असं बोलून ते खेळवत असतात. तेच आता अश्विनचं हे असं, अस्मिताचं हे असं. अस्मिता तर त्यातून मूव ऑन झाली आहे, पण सध्या तिचं काय चाललं आहे ना काही कळत नाही आहे. पण त्याचसोबत मला हेही कळतं आहे की अश्विनची परिस्थिती, त्या मुलीमुळे अश्विनची वाट लागली असंही आता कल्पना म्हणत असते. प्रताप म्हणते की मलाही कळतं आहे, मीही थोडंसं लक्ष द्यायला हवं. माझ्याकडूनही ह्या मुलांकडे लक्ष दिलं जात नाही आहे, त्यामुळे सुद्धा असेल असं वाटतं. मग आता कल्पना समजावत असते आणि कल्पना म्हणत असते की नको, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, हळूहळू गोष्टी होतील ठीक, असंही आता कल्पना म्हणत असते. तेच आता प्रताप म्हणत असतात की हो तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, पण काय आहे ना कधी कधी काळजी वाटतेच ना, असंही आता प्रताप हे म्हणत असतात. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की डॉक्टर जे आहेत ते आलेले असतात आणि चेकअप करत असतात. डॉक्टर जेव्हा तिथे येतात तेव्हा डॉक्टर म्हणतात की पहिल्यापेक्षा तुमच्या पेशंटची जी काही अवस्था आहे ती खूप चांगली झालेली आहे आणि आता तर आम्हाला असं वाटतंय की सगळं काही ओके आहे, फक्त पेशंटकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे असं देखील आता म्हटलं जातं. पण पहिल्यापेक्षा पेशंटमध्ये बराच बदल झाला आहे हे देखील आता डॉक्टर सांगू लागतात. डॉक्टरांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर सायलीही का होईना थोडीशी खुश असते. म्हणजे मधुभाऊ लवकरच बरे होतील यावर त्यांना विश्वास असतो, कारण मधुभाऊंमध्ये झालेले बदल आणि या सगळ्या गोष्टी त्यांना आता जवळून दिसत असतात. त्यामुळे आता त्यांना आनंद तर असतोच. तेच दुसरीकडे आता कुसुमताही म्हणत असते की बरं झालं, एका अर्थी सगळ्याच काही गोष्टीत ना बरोबर झाल्या आहेत, त्यामुळे वाटतंय की आता सगळं काही ठीक होईल असं देखील आता कुसुमताई ही सायलीला बोलत असते. मग आता सायली आणि कुसुम जे आहे ते तिकडनं निघत असते, तर कुसुम सायलीला म्हणत असते की तू तुझी काळजी घ्या, व्यवस्थित लक्ष ठेव असंही आता ती म्हणत असते. तेच मला सांगताय का काळजी घ्यायला? मी करते काळजी. मग तेव्हाच ना इकडे अर्जुन म्हणत असतो की हो मीही घेतोय नीट काळजी, तुम्ही काळजी करू नका. मग आता इथे कुसुम आणि अर्जुनची थोडीफार अशी भांडणं दाखवली जातात आणि तेव्हाच ना दुसरीकडे आता कुसुम, अर्जुन आणि त्याचसोबत
इकडे असणारी सायली हे तिकडनं निघत असतात. तेवढ्यातच कुसुमच्या लक्षात येतं की तिने तर सायलीला डब्बाच दिलेला नाही आहे लाडूचा. म्हणूनच मग ती पटकन बाहेर जायला निघते, कारण ऑलरेडी आतमध्ये मधुभाऊंच्या इथे ना कुसुम थांबलेली असते. आणि मग कुसुमला आठवतं, त्यामुळे कुसुम जी आहे ती पटकनच बाहेर जाते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता जो माणूस आहे तो आता मधुभाऊंच्या रूममध्ये जातो आणि मास्क वगैरे लावतो आणि मधुभाऊंचं ऑक्सिजन काढायचा प्रयत्न करत असतो. तर मधुभाऊंना ऑक्सिजन काढल्यानंतर खूप जास्त त्रास होऊ लागतो. त्यांना आता श्वासही नीट घेता येत नसतो आणि जेव्हा त्यांना इतका त्रास होतो ना, तेव्हा मात्र आता बघून हसायचं काम मात्र आता सुरू असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की त्याचं जसं मास्क वगैरे काढून होतं तसं तो आता बाजूला जातो. तेवढ्यातच ती नर्स जी आहे ती बाहेर बोलत असते. तिलाही डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की काही गोष्टी, त्यामुळे ती आता मधुभाऊंच्या रूममध्ये जाते. त्या वॉर्डमध्ये गेल्यानंतर तिच्या लक्षात येतं की आता मधुभाऊंचं ऑक्सिजन कोणीतरी काढलेलं आहे आणि हे ऑक्सिजन काढल्यानंतर ती स्वतः लावते आणि लगेचच आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगायचं ठरवते. तेच दुसरीकडे अस्मिता आणि चैतन्य एका कॅफेमध्ये भेटलेले असतात आणि त्याच वेळेला अस्मिता चैतन्याला सांगत असते की खरं तर ना जॉबसाठी आता मी बाहेर पडलेली आहे. मग आता बरं झालं, एका अर्थीनं कधी कधी सचिनचं कौतुक करावं वाटतं. तो जर नसेल ना तर मी काहीतरी गोष्टी करू शकते, म्हणजे माझ्या बाळाची जबाबदारी, माझी जबाबदारी मी स्वतः पेलू शकते. याआधी काहीच गोष्टी केल्या नव्हत्या, पण आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मी हँडल करू शकते, असंही आता म्हटलं जातं. तेच आता तिचं कौतुक ना चैतन्याला खूप असतं. चैतन्य म्हणतो की बघ, जॉबचं काय ते नाही जर पॉसिबल झालं ना तर मी आहेच, कारण माझीही एका ठिकाणी ओळख आहे. खानविलकर इंडस्ट्रीमध्ये जॉबची गरज आहे. मी त्यांनाही तुझ्याबद्दल बोलवून ठेवतो, म्हणजे कसं बरं पडेल ना. असंही आता इकडे असणारा चैतन्य अस्मिताला बोलत असतो. तर दुसरीकडे मात्र या सगळ्या काही गोष्टी होत तर असतातच आणि तेव्हाच ना इकडे आता चैतन्याला अस्मिता बोलत असते, पण मी जॉबसाठी अशी बाहेर फिरते, याबद्दल घरात कोणाला अजून माहीत नाही आहे, त्यामुळे तूही कोणाला सांगू नकोस, असंही आता तिने सांगितलेलं असतं. त्यावर चैतन्य म्हणतो, जोपर्यंत तू सांगत नाही तोपर्यंत मी कोणालाही सांगणार नाही, काळजी करू नको अस्मिताताई, असंही आता तो म्हणत असतो. आणि तेव्हाच ना दुसरीकडे पाहायला मिळतं की अस्मितालाही आता जेव्हा ती चैतन्यासोबत असते तेव्हा तिला खूपच जास्त रिलॅक्स वाटत असतं. चैतन्य अस्मिताला हे सुद्धा म्हणतो की तू काळजी करू नकोस, तुला कधीही काही गरज लागली ना तर मला सांग, मी आहे कायम, आणि घरातले सुद्धा विरोधात असतील ना तर तेव्हाही सांग, मीही तुझ्या पाठीशी उभा राहीन, असंही आता तो म्हणत असतो. तेव्हा अस्मिता म्हणते की तू असं सगळं काही बोललंस ना की मला बरं वाटतं बघ. आणि तेव्हाच ना इकडे दुसरीकडे आता पाहायला मिळतं की या सगळ्या काही गोष्टी जेव्हा होत असतात तेव्हा ते दोघंही जण अगदी मनमुरादपणे गप्पा मारत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की सायलीला इथे कुसुमने लाडवांचा डब्बा दिलेला असतो आणि ती म्हणत असते की हे लाडू खा आणि संपले की सांग, मग अजून पाठवते, आणि अजून काही खावंसं वाटत असेल तर तेही सांग. मग तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की इकडे आता अर्जुन म्हणत असतो की मीही तिला देतोय खायला, असं समजू नका. आता त्या दोघांची भांडणं, पण ते त्यातच कुसुम आता तिला म्हणत असते की मला ना असं वाटतंय की बघ, सगळ्या काही गोष्टी तर ठीक होत आहेत, पण मला ना आता मधुभाऊसुद्धा बरे होत आहेत याचा आनंद आहे. आणि तुला माहिती आहे का, मधुभाऊ एकदा का बरे झाले ना की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आणि त्याचबरोबरच ना आपण एक काम करूया, तुझं डोहाळे जेवणसुद्धा खूप छान करूया, म्हणजेच तुला त्या न्हावेत बसवूया, आणि मग सगळं काही या गोष्टी सांगितल्यानंतर आता खूपच जास्त आनंद इकडे सायलीला सुद्धा होतो. सायली म्हणत असते की आता थोडे दिवसात मधुभाऊ जर बरे झाले तर माझ्या डोहाळे जेवणाला मधुभाऊसुद्धा असू शकतात, असंही आता म्हटलं जातं. मग तेच वेळेला आता अर्जुनही म्हणतो की करूया आपण सगळं, पण चल आता बायको, आपल्याला निघावं लागेल आधी तरी, असंही आता म्हटलं जात असतं. मग तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की इथे ह्या दोघींचंही बोलणं होत असतं.
तेच आता अर्जुन सायलीला म्हणतो की चल बायको निघायचं का. आता ते तिघही जणं बाहेर उभे असतात बोलत. तेवढ्यातच ना तिथे आता एक नर्स आलेली असते. त्या नर्सने बघितलेलं असतं ना, म्हणून ती नर्स येते आणि ती नर्स म्हणत असते की आतमध्ये चला ना, जरा डॉक्टरांना तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, असं आता तिने सांगितलेलं असतं. मग अर्जुन सायली विचार करतात की आताच तर आपण डॉक्टरांशी बोलून आलो, मग आता काय बोलायचं असेल डॉक्टरांना. मग हे लोक विचार न करता पटकनच आतमध्ये जायला निघतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की हा जो महिपत आहे त्याने आता सगळ्या लोकांना एकत्र जमवलेलं असतं आणि बहुगुणी बाबा की जय, बहुगुणी बाबा की जय, असं काहीचं त्यांचं आता कन्व्हर्सेशन सुरू असतं. जोरजोरात जयघोष करत असतात. तेवढ्यातच ना एक स्त्री तिथे येते आणि ती स्त्री आल्यानंतर तिचा नवरा दारू पितो. प्लीज माझ्या नवऱ्याला या सगळ्यातून बाहेर काढा असं करून रिक्वेस्ट करत असते. तेच महिपत आता त्या बहुगुणी बाबांकडे ठेवलेली एक माळ हातात घेतो आणि भस्मसुद्धा घेतो आणि त्यावर फुंकतो आणि काही जंतर मंतर म्हणजेच काहीतरी असं जादूटोणा केल्यासारखं बोलतो आणि म्हणतो की आता ही माळ ना तुमच्या नवऱ्याच्या गळ्यामध्ये घाला, असंही आता सांगितलेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की हे सगळं तर होत असतं. तेवढ्यातच सचिन येतो आणि सचिन विचार करतो की काय चाललंय हे. आतापर्यंत महिपत मला वाटत होतं जेलमधून बाहेर पडण्यासाठी हे असं काहीसं नाटक करत होता आणि आता तर काय चाललंय हे. मग आता तो तिथे येतो आणि म्हणत असतो की आत्ताच्या आता हे सगळं काही थांबवा, नाही तर बघा त्याचे परिणाम काय होतील ते. मला असं वाटलं होतं जेलमधनं बाहेर पडण्यासाठी फक्त तुम्ही एवढं सगळं करताय, पण तुमचं तर आता ही लिमिटच वाढत चाललेली आहे. मग तेव्हाच ना शांत व्हा असं देखील आता महिपत जो आहे तो बोलत असतो. आणि महिपत जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो ना, तेव्हा तेच दुसरीकडे पाहायला मिळत असतं की हे सगळं तर होत असतं. पण तेव्हा सचिन म्हणतो की मला असं वाटलं होतं की ह्या सुभेदारांना जगातून उठवण्यासाठी तुम्हीच आमची मदत कराल, पण नाही, तुम्ही तर आमची कोणतीच मदत केलेली नाही आहे. काय बोलावं तुम्हाला आता मला खरंच कळत नाही आहे, असंही आता बोललं जातं. मग तेव्हाच ना तू शांत बस इथे. आणि आता थोडाफार का होईना भस्म त्याच्याही डोक्याला लावला जातो आणि त्यालाही सांगितलं जातं की आता थोडं शांत हो आणि शांतपणाने सगळ्या काही गोष्टी हँडल कर. मग आता सचिनला ह्या गोष्टी मान्यच होत नसतात मुळात आणि म्हणूनच सचिन जो आहे तो वैतागतो आणि तिकडनं निघून जातो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की महिपत आता पुन्हा एकदा सगळ्यांना बहुगुणी बाबा की जय असं म्हणायला लावतो. तेच आता सायली अर्जुन डॉक्टरांकडे गेलेले असतात आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर आता त्यांचं बोलणं सुरू असतं. डॉक्टर म्हणतात की आता जे काही झालं काही मिनिटांपूर्वी ते तुमच्या कानावर घालणं गरजेचं वाटलं, कारण आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की बघा आम्ही आमच्या परीने तर प्रयत्न करतोय, पण आताच पेशंटच्या जीवावर कोणीतरी उठायचा प्रयत्न केला. म्हणजेच आता आमची जेव्हा नर्स तिथे गेली त्यांनी बघितलं पेशंटचं मास्क काढले गेलेलं होतं. हे सगळं कोणीतरी मुद्दामून केलं आणि हे जर असंच वाढत गेलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. अर्जुन सायली तर आता भडकलेले असतात आणि म्हणत असतात की पेशंटचं मास्क काढलं गेलं आहे आणि तुम्ही आता आम्हाला हे सगळं सांगताय, त्यापेक्षा तुम्ही किती लक्ष ठेवायला पाहिजे पेशंटकडे हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे ना. तुम्हीही पेशंटकडे जरा लक्ष ठेवा, असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता दुसरीकडे अर्जुन म्हणत असतो की हो आम्ही तुम्हाला इतके पैसे देतो आमच्या पेशंटकडे लक्ष द्यायचे आणि तुम्ही काय करताय. कुसुमताईसुद्धा भडकलेली असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की डॉक्टर म्हणत असतात की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, प्लीज प्लीज जरा शांत व्हा, असं देखील डॉक्टर आता म्हणत असतात. डॉक्टर म्हणतात की आपण बघूया ना नेमकं काय होतंय ते. आमच्याकडे CCTV फुटेज आहे, CCTV फुटेजच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील, असंही आता म्हटलं जातं. अच्छा ठीक आहे, मग आपण CCTV फुटेज बघूया. मग CCTV फुटेज बघायचं त्यांचं ठरतं. तेच दुसरीकडे आता सायली देखील त्या डॉक्टरांवर ओरडत असते आणि त्या डॉक्टरांना म्हणत असते की तुम्ही का बरं लक्ष देत नाही आहे, लक्ष देण्याची गरज आहे, असंही आता तिने सांगितलेलं असतं. मग आता डॉक्टरही म्हणतात की हो तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, आम्ही आमच्या परीनं करतोय सगळं काही, पण थोडंसं का होईना आम्हालाही असं वाटतं की तुम्हीही कॉपरेट करा. मग आता मला ते काही सांगू नका, आम्हाला CCTV फुटेज बघायचं आहे, असं अर्जुन त्यांना सांगू लागतो. मग आता त्यांना ते CCTV फुटेज जे आहे ते दाखवावंच लागणार असतं. त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसतो. मग तेव्हाच ना
आपण डॉक्टर जे आहेत ते म्हणत असतात की मी तर माझ्या परीनं त्यांची काळजी घेतो, कारण मलाही असंच वाटतं की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे सगळं कोणीतरी केलेलं आहे तेव्हाच ना तुम्ही सांगू नका, कृती करा, असं देखील अर्जुन आता त्या डॉक्टरांना बोलत असतो. मग तेव्हा CCTV फुटेज चेक करायला ते जात असतात. सायली, अर्जुन आणि त्याचसोबत कुसुमला टेन्शन येतं की एवढे दिवस गेले तरीसुद्धा अजूनही या सगळ्या गोष्टी पूर्णपणे सॉर्ट आऊट का होत नाही आहे. ते दुसरीकडे आता सचिनने साक्षीला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि साक्षीला व्हिडिओ कॉल करून तो इकडे घडलेली हकीकत सांगत असतो. म्हणजेच तो आता बोलत असतो की अगं, मला तर ना त्या सुभेदारांना बरबाद करायचं आहे, पण इकडे महिपत जो आहे ना, म्हणजेच अण्णा, हे असे का वागतायत ना मला कळत नाही आहे. अण्णा ना आता म्हणतायत की त्या बहुगुणी बाबाचं नाव घेऊन राहिलेत, पण मला असं वाटतं ना की तू तरी काहीतरी बोल ना गं अण्णांशी. म्हणजे बघ ना, अण्णा असे का वागतात ना कधी कधी समजतच नाही बघ. मला असं वाटतं की अण्णांनी निदान ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित बघाव्यात, कारण अण्णांनी ना थोडा लक्ष घातला पाहिजे, कारण माझं तर डोकं फिरले. मला असं वाटलं होतं की अण्णा फक्त काही दिवसांसाठी असं वागतील, पण हे अण्णा तर ना आता बरेच दिवस झाले हे असंच करतायत. कधी सुधारतील? मला त्या सुभेदारांचा बदला घ्यायचा आहे. मला तर कळत नाही आहे साक्षी. तेव्हा साक्षी म्हणत असते की एक गोष्ट आहे, तुला सुभेदारांचा बदला घेता येईल. प्रिया जी आहे म्हणजेच बबली लोखंडे, ती तुझी मदत करू शकते ह्या सगळ्यामध्ये, कारण इतके वर्ष इतके दिवस ती त्यांच्याबरोबरच राहिलेली आहे आणि सुभेदारांची नस ती ओळखून आहे बघ. ती तुला नक्कीच या सगळ्यामध्ये मदत करू शकते, असंही आता इकडे असणाऱ्या सचिनला ही साक्षी सांगत असते. साक्षीचं ऐकून आता सचिन म्हणत असतो, खरंच का? तू तर माझं कामच केलं. जर असं असेल ना तर एका पॉईंटला बरं होईल, म्हणजे ना मी निदान काहीतरी करू शकतो. मी आता त्या प्रियाचा वापर करून ना नक्कीच काहीतरी करायचा प्रयत्न करतो, कारण या सुभेदारांना सुखासुखी मला जगू द्यायचं नाही आहे. मला हरवलं या सुभेदारांनी, मग ह्यांना मी जगू देईन का? असंही आता असलेलं सचिन बोलत असतो. तेच आता तो कौतुकही करत असतो साक्षीचं. साक्षीला म्हणत असतो की मला तर भीती वाटत होती की काय होतंय, पण बरं झालं एकंदरीत ना तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस. ते नाही तर काय झालं असतं माझं खरंच माहीत नाही, पण तुझं मात्र माइंड आता फास्ट चालायला लागले एवढं तर मला कळते. म्हणजेच महिपत जरी नसला तरीसुद्धा तू मात्र तुझं डोकं अगदीच ना फास्टच्या स्पीडने धावतंय तुझं, म्हणूनच तर मला एवढी छान कल्पना तू दिलीस, असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे अर्जुन, सायली आता फुटेज चेक करण्यासाठी आलेले असतात. फुटेज चेक करत असताना ते एकदम बारकाईनं सगळं काही बघत असतात. जेव्हा ती नर्स आतमध्ये येते, नर्स येऊन ते काढलेलं ऑक्सिजन लावते, हे बघितल्यानंतर आता थोडं बॅक जा, नेमकं तिथे काय काय घडलंय हे बघू दे आम्हाला, असंही आता म्हटलं जातं. मग आता बॅक करायला सांगितल्यानंतर तिथे आधी कुसुमही असते. तेवढ्यातच ना इन्स्पेक्टर सावंतलासुद्धा अर्जुनने बोलवून घेतलेलं असतं आणि तिथे आता सगळं त्यांचं डिस्कशन होत असतं. तोपर्यंत इकडे जो माणूस आहे ना त्याने काम वाजवून टाकलेलं असतं. म्हणजेच जे CCTV फुटेज आहे ना ते मधलं कट केलेलं असतं, जिथे तो गेलेला होता आणि मास्क काढलेलं होतं ते. त्यामुळे इकडे हे सगळं काही त्याने त्या वॉचमॅनच्या आधारावर केलेलं होतं आणि त्या वॉचमॅनला धमकवलंसुद्धा होतं. म्हणूनच तर आता CCTV फुटेजच्या आतमध्ये ज्या क्लिप्स असतात त्या अर्ध्या कट्स केलेल्या असतात. म्हणजे ती नर्स येऊन ते लावते आणि त्याचसोबत इकडे असणारी कुसुम मधली क्लिप जी आहे ती कुठेतरी गहाळ झाली आहे, हे अर्जुनला आता समजतं. तर पोलिसही म्हणत असतात की बघा, हे एवढं दिसते, हे याच्या आधी मास्क आहे आणि इथे ही जेव्हा नर्स आली तेव्हा मास्क नाही आहे, मधली क्लिप गायब झालेली आहे, हेही कळलेलं असतं. मग हे सगळं बाहेरून तो ऐकत असतो आणि त्याला तर आनंद झालेला असतो. तो तर म्हणत असतो की चला, म्हणजे मी जे काही केलं ते तर मी यशस्वी होतोय. तर पण आता ह्या सगळ्या काही गोष्टींमधून सरळ कळतंय की हॉस्पिटलमध्ये किती काळजी घेतली जाते ते, म्हणजे अक्षरशः CCTV फुटेजही मधलं डिलीट होते. हे सगळं कोणीतरी मुद्दामून करते, पण कोण काही केल्या कळत नसतं. तेच आता अर्जुन जो आहे तो डॉक्टरांवर सुद्धा भडकतो आणि मग अर्जुनच्या लक्षात येतं की या सगळ्यामध्ये त्या वॉचमॅनची सुद्धा साथ आहे, कारण वॉचमॅनला तिथे पर्टिक्युलर ठेवलेलं होतं. मग त्या वॉचमॅनला माहिती असणार आहे की इथे कोण कोण आलं होतं ते. मग आता अर्जुन संतापलेला असतो आणि अर्जुनने आता बाहेर जाऊन त्या वॉचमॅनची कॉलर धरलेली असते. तोपर्यंत तुम्ही मला कितीही शोधण्याचा प्रयत्न करा, मी काही तुमच्या हाती लागत नसतो, असं तो माणूस बोलतो आणि तो तिकडनं बाहेर पडतो. तेच आता अर्जुनने त्या वॉचमॅनला पहिल्यावर घेतलेलं असतं आणि तूच या सगळ्या
नाक्यामध्ये मदत केली असं म्हणतो. इथे जेव्हा भांडणं होतात तेव्हा सायलीचं डोकं अचानक दुखू लागतं, सायलीला त्रास होऊ लागतो. सायलीला त्रास झाल्याबरोबर सायली अगदी डोक्याला हात लावते आणि ती पडणार तेच अर्जुन तिला वाचवतो. आणि दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की हे सगळं तर होत राहत असतं, पण तेच आता सायली जी आहे ती आता बसलेली असते जेवण करायला, पण तिला ना सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. तेचबरोबर मधुभाऊंशी मला बोलता आलं नाही, म्हणजेच तन्वीबद्दल जर मी मधुभाऊंशी बोलले असते तर मला जरा बरं वाटलं असतं. तेच रविराज विचारतात की काय झालंय, काय मनात असेल ते बोलून टाक. ते सायली मनातल्या मनात विचार करते की आतापर्यंत तुम्ही तुमच्या ज्या मुलीच्या शोधात आहात ती मुलगी तुमच्याच बाजूला बसली आणि ती मी आहे असं कसं सांगू मी तुम्हाला, असं देखील सायली विचार करत बोलत असते. आणि त्यामुळेच ती रविराजांकडे पाहत असते. तर तुम्हाला भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.